अमरावती शहर ज्या एका घटनेने आज हादरून निघालेला आहे ती घटना म्हणजे नवजीवन स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला सेक्स रॅकेट। आता हे जे काही सेक्स रॅकेट इथे पकडल्या गेलेला आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे अमरावतीच्या जनतेकडून, कारण हा विषय अत्यंत गंभीर आहे। अमरावतीसारखं पवित्र शहर ज्याच्यामध्ये अंबादेवीचं मंदिर आहे आणि एक सांस्कृतिक नगरी म्हणून या शहराकडे बघितलं जातं आणि या शहरामध्ये अशा पद्धतीचं प्रदूषण, सामाजिक प्रदूषण जर वाढत असेल तर त्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार झाला पाहिजे। तर जाणून घेऊया या अमरावतीच्या लोकांकडून की त्यांचे काय विचार आहेत या घटनेला घेऊन। पण अमरावतीमध्ये 2-3 दिवसापूर्वी एक अत्यंत ज्वलंत घटना घडली ज्याच्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेलेलं आहे। युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अमरावती शहरामध्ये निर्माण झालेला आहे। स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक धंदे आपल्या अमरावती शहरामध्ये सुरू झाले आहे। एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हा जो प्रकार घडलेला हा खूपच लाजिरवाणा प्रकार आहे। असे प्रकार घडू नये। ही अमरावती म्हटलं म्हणजे आपली अंबा मातेची, आपली अंबा नगरी आहे। रुक्मिणी मातेचे माहेर आपण कौंडण्यपूरला जे म्हणतो असे प्रकार इतर घडणे हेच प्रकार आता नाही घडलेले आहे। हेच प्रकार याच्या आधी पेंटालूनमध्ये पण असा प्रकार आढळण्यात आलेला आहे। तिथे काही दिवस पहिले पण तिथे धाड पडलेली आहे। असे प्रकार आपण वारंवार ऐकतो। जसं तापडिया मॉल आहे आपल्या शहरात, तिथे पण असे भरपूर आपण आपल्या कानावर ऐकू येते। असे प्रकार अमरावतीमध्ये घडू नये। अगर असे घडल्यास आपल्या पालकांना पण आपली मुलगी कुठे जाते यावर आपल्या पालकांनी एकदम लक्ष देण्याची खूप गरज आहे। त्यानंतर आणि जे हे चालवते आपले आता जे घडलेलं आपल्या राम मंदिराच्या तिथे, अगदी राम मंदिर तिथे जे नवजीवन म्हणून हे स्पा सेंटर आहे, राम मंदिर अशी लाजिरवाणा प्रकार आहे तो। आणि अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे। खूप खूप धन्यवाद दादा। अजून आपण यांच्याकडून जाणून घेऊया की हा घडलेला जो निंदनीय प्रकार आहे या प्रकाराची दखल पोलिसांनी घेतली की नाही, पोलिसांनी कारवाई केली नाही असं काही माझ्या कानावर आहे की पोलिसांनी या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आहे। तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की पोलिसांनी या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे? जय श्री राम। मैं सूरज सुनील जी गारू, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री, अमरावती शहर। अभी हाल ही में 2 दिन पहले हिंगासपुरे मार्केट में जो जिस्म फरोशी का नंगा नाच चल रहा था उसे हमने 2 दिन पहले पकड़ा है। और ऐसे ही अमरावती शहर में अनेक जगहों पे जिस्म फरोशी का नंगा नाच चल रहा है। और ये लोग अगर नहीं सुधरे तो हमें राम से परशुराम बनने के लिए टाइम नहीं लगेगा। इनको अभी भी टाइम है कि ये सुधर जाए, क्योंकि हम ये नंगा नाच सहन नहीं करेंगे। ही जी घटना आहे ही घटना खूप बेकार आहे। कारण कसं सामान्य नागरिक तिथं जात राहते, तर त्याच्याने कसं तिथं गेले तर असं बेकार चालू असलं तर त्यांना कसं वेगळं फील होते ना। त्याच्याने हे असे धंदे चालले नाही पाहिजे अमरावतीमध्ये, कारण अमरावती आपली अंबानगरी म्हणून ओळखल्या जाते। ही त्याच्याने हे बंद झालं पाहिजे आणि आम्हाला जर कुठे आढळलं तर आम्ही तिथं जाऊन कारवाई करण्यात सक्षम आहे। सबसे पहले तो सभी को जय श्री राम। मेरा ऐसा बोलना है कि अमरावती जो है अम्बा माता की पवित्र नगरी है, और अम्बा माता की पवित्र नगरी में जो भी काम हो रहे हैं, मसाज सेंटर, स्पा सेंटर के नाम पे ये गोरख धंधे जो चल रहे हैं, ये सभी बंद होना चाहिए। इसके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए और लोगों ने भी जागरूक होकर स्वयं यहाँ पे सामने से आके बताना चाहिए कि यहाँ इस तरह के गोरख धंधे चल रहे हैं। इसलिए लोगों ने जागरूक होने की यहाँ पे लोगों को ज़रूरत है और ये जो भी धंधे चल रहे हैं सबसे जल्दी बंद होना चाहिए। एक आम नागरिक होने के हिसाब से मेरी ये सहमति है। ही जे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि ही गोष्ट आता अजूनपर्यंत यांनी जे पाऊल उचललेलं आहे हे एकदम 100% बरोबर आहे आणि हे अजून पण 50-60 जागी अजून चालू आहे। हां, मला असं वाटते की हे आपल्या अंबानगरीमध्ये हे असे बंद व्हायला पाहिजे आणि फिजिओथेरपी सेंटर आणि मालिश सेंटर हे असे जे मला हे म्हणायचं आहे की तुम्ही फिजिओथेरपी सेंटर हा शब्द त्यासाठी वापरला, तिथे खरंच कोणी डॉक्टर होता का फिजिओथेरपीचा? फिजिओथेरपीचा डॉक्टर नाही आता, म्हणजे बरेच लोक हे सर्टिफिकेट वगैरे मिळतात त्यांना आणि ते प्रायव्हेट काहीतरी जॉब करावं, धंदा करावं म्हणून हे चालू करतात शॉप। त्यामध्ये त्यांना अजून आयडिया येते, क्रिएट होते, त्यानुसार ते फालतूचे धंदे चालू करतात। तर हे धंदे बंद झाले पाहिजे। असे बरेच ठिकाणी आहे आपल्या अमरावतीमध्ये। हां, तर ते स्पा सेंटर आणि फिजिओथेरपी सेंटर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे। जेव्हा वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीचं आलं की फिजिओथेरपी सेंटरच्या नावाखाली, तर अमरावती जिल्ह्याच्या फिजिओथेरपिस्टने त्याच्या विरोधात आवाज उचललेला आहे की ते फिजिओथेरपी सेंटर नव्हतं, ते फक्त एक मसाज सेंटर होतं। तर
तर अशा पद्धतीची ही जी घटना आहे अमरावती शहरामध्ये घडलेली आहे की ज्याच्यामुळे अमरावतीकरांना आज खाली पाहण्याची वेळ आलेली आहे. स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचे धंदे अमरावती शहरामध्ये घडत आहेत. 2 दिवसापूर्वी आपल्या अमरावती शहरामध्ये घटना घडलेली आहे की नवजीवन नावाचं एक स्पा सेंटर होतं छोटंसं. तिथे काही जोडपी हे अशा अवस्थेमध्ये सापडले की ज्याचा आपण उच्चारही करू शकत नाही. आपलं काय म्हणणं आहे एक सामान्य नागरिक म्हणून याच्यावर? शहरामध्ये आज जर आपण बघितलं तर असे भरपूरसे पब, डान्स बार असे ओपन झालेले आहेत. परंतु याचा जो आपला अमरावतीला जी देण आहे माता अंबादेवीची, एकविरा मातेची जी देण आहे ती आपण संस्कृती कुठेतरी खराब करतो आहे, शहराचा माहोल खराब करतो आहे. आणि जो आपला युवा आहे, युवा पिढीला आपण कुठेतरी चुकीच्या मार्गावर नेतो आहे. तर या गोष्टींना म्हणजे अमरावतीकरांच्या वासियांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. आणि माझ्या मते याच्यासाठी कडक कारवाई व्हायला पाहिजे. प्रशासन हे अत्यंत झोपीत गेलेलं आहे. जसं गाडगेनगर साईड किंवा साईनगर साईड किंवा अनेक अमरावतीचे असे ठिकाणं आहे की जिथे आता कॅफेमध्ये बॉक्स स्टाईल आलेली आहे की बॉक्स असतो आणि त्या बॉक्समध्ये मुलगा आणि मुलगी जातात. तर अशासुद्धा काही अमरावतीच्या कॅफेवर पोलिसांनी छापे टाकलेले होते. पण ही जी घटना घडली आहे नवजीवनची याच्यावर पोलिसांनी सुद्धा कारवाई केलेली नाही. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? कुठेतरी पोलीस प्रशासन याच्याखाली दबलेलं असेल, त्यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करत नाही आहे किंवा मोठ्या नेत्याचा हात असू शकतो या सगळ्या गोष्टींमागे. मधात साईनगरमध्ये एक भोजनालय आहे, तिथे सुद्धा असे अश्लील चाळे करताना मुलांकडे व्हिडिओ आहे. त्यानंतर गाडगेनगर साईडला 2-3 जागा अशा आहेत की जिथे पण या अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जयस्तंभ चौकामध्ये एक खूप मोठं पार्लर आहे जिथे सुद्धा हे जे रॅकेट आहे हे मोठ्या प्रमाणात चालते. बस फक्त आवाज कोणी उचलत नाही आहे. मग सामान्य लोकांनी याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आपण काय म्हणाल लोकांना? आज कुठेतरी आपली मुलगी जी म्हणजे आपली इज्जत असते ती रस्त्यावर आलेली आहे. आणि आपल्या मुलींसोबत इथे मुलींची पण चुकी आहे, कारण आपण मुलांनाच दोष देऊन चालणार नाही आणि या धंदा करणाऱ्या लोकांनासुद्धा दोष देऊन चालणार नाही. कारण कुठेतरी जेव्हा आपण तिथे जातो, आपली गरज आहे म्हणून आपण तिथे जातो आणि त्यांचा धंदा चालतो. पण इथे कुठेतरी आईवडिलांनी आळा घालायला पाहिजे. आपले संस्कार आपण जे देतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी नियमितपणे मुलामुलींमध्ये रुजवायला पाहिजे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर पाबंदी आणायला पाहिजे. आज जर मुलगी आपली रात्री 10 नंतर 11 नंतर जर बाहेर निघते आहे, दुपारच्या वेळेस कुठे जाते, काय जाते, ट्युशनच्या नावावर, शाळेच्या नावावर मुली बाहेर फिरतात, तर या गोष्टीचं लक्ष देणे आईवडिलांचं कर्तव्य आहे आणि हे काम त्यांनी करायला पाहिजे. अगदी बरोबर. पालकांनी सुद्धा आपल्या मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आपली मुलगी ही ट्युशनच्या नावाखाली कुठे जाते आहे, काय करते आहे, हा प्रश्न देखील पालकांनी विचारणं गरजेचं आहे. नमस्कार ताई, या सगळ्या घटनेबद्दल आपण काय मत मांडाल आपलं? मला तर हेच वाटते का जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी याच्यावर कडक कारवाई करून काहीतरी ठोक छापे मारून हे सगळं बंद करायला पाहिजे. कारण बाहेरगावून येणारे जे विद्यार्थी वर्ग आहे, बाहेरगावून मुलं येते, यांना गरीब वर्ग शिकून अमरावती शहरात टाकत असेल तर याच्यावर काहीतरी असे कडक पाबंदी करायला पाहिजे की जेणेकरून डबल हे असे अड्डे किंवा असे हे खोलले नहीं पाहिजे. अभी अमरावती में ये सब जो धंधे चल रहे हैं स्पा सेंटर के नाम के नीचे, जिसमें अभी लड़कियां सुरक्षित नहीं हैं, तो आपको क्या लगता है? ये अमरावती शहर के अंदर ये गलत धंधे हो रहे हैं और ये अम्बा की नगरी है, यहाँ पे ये लड़कियों के विषय के अंदर ऐसा नहीं होना चाहिए. क्या आपको लड़की है क्या? हाँ, मैं भी एक लड़की की माँ हूँ. तो क्या लगता है एक लड़की की माँ होने के बाद क्या है भावना है आपकी? मेरी भावना ये है कि अमरावती पे सख्त कार्रवाई की जाए. तो पुलिस प्रशासन से क्या मांगती है आप? पुलिस ने कैसे ध्यान देना चाहिए सारी चीज़ों पर? हिस्ट्री के संग ध्यान देना चाहिए और जो लड़के घूम रहे हैं इनके ऊपर थोड़ा सा प्रवास रुकाना चाहिए. आपको क्या लगता है इन सारी चीज़ों में क्या कार्रवाई होनी चाहिए थी? इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि अम्बा नगरी बोले तो अपना अमरावती बोले तो अम्बा नगरी के भरोसे चल रहा है और ये सब गलत काम, मतलब इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. हाँ, इन सारी चीज़ों में पुलिस ने अब तक कोई ध्यान नहीं दिया, कार्रवाई नहीं की है, तो क्या लगता है आपको अगर कार्रवाई नहीं होती है तो क्या ये लोग फिर से ये सब करेंगे? हाँ जरूर करेंगे, क्यों नहीं करेंगे. जब उनको छूट मिलेंगी तो वो तो करेंगे ना. जब तक उनके ऊपर कार्रवाई नहीं होगी, जब तक कि उनको छूट मिलेंगी, जब तक क्यों करेंगे. कार्रवाई चालू रहेंगी तो ये ऐसे धंधे होना ही बंद हो जाएंगे सब. ऐसा तो नहीं होना चाहिए अम्बा नगरी में. और पुलिस ने इस सारी चीज़ों पे कैसे ध्यान रखना चाहिए? कार्रवाई होनी चाहिए. ये इसमें कार्रवाई नहीं हुई तो आपको क्या लगता है कार्रवाई होनी चाहिए थी या नहीं होनी चाहिए? होनी चाहिए थी. एकदम घाणेरडा प्रकार आहे. अमरावती शहर हे अंबानगरीच्या नावाने ओळखले जाते आणि असे जे स्पा सेंटर आहे, पार्लर आहे आणि हे जे बोर्ड वेगळे असते आणि ह्याच्या अंदरमध्ये जो काळा धंदा ज्याला आपण गोरखधंदा म्हणतो
हे अमरावतीत न शोभणारं काम आहे. म्हणून हे कुठेही असो अमरावती शहरात प्रत्येक जागी चालू आहे, पण हे बंद व्हायला पाहिजे. आणि आमच्या संघटनेकडून जर आम्हाला अशी खबर लागते तर आम्ही ते बंद करू. आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल. करना चाहिए उनने ऐसी कार्रवाई. कल चल के हमारे भी बच्चे इधर बड़े रहते, खड़े रहते, मार्केट में जाते. कल कुछ हो गया तो हमारे बच्चों को. और यहाँ पे साइड में स्कूल भी है ना? हाँ, छोटे बच्चों की जेकिन जीस है. कौन सी क्लास तक है वो स्कूल? वो है 5वीं 6वीं तक का. जवान लड़कियाँ है उसमें. 10वीं 12वीं तक का है ऐसा लगता मेरे को. सब इंग्लिश मीडियम की लड़कियाँ हैं उसमें. हाँ, तो उन मार्केट वाले ने सोचना चाहिए ना भाई. ऐसा मार्केट वालों ने सोचना चाहिए ना. मार्केट के अंदर इतने जने कोई कुछ बोलता नहीं. सब मार्केट वालों को मालूम था. सब मार्केट वालों को मालूम था, लेकिन किसने बोला नहीं. और ऐसे लोगों को तो कड़ी से कड़ी सजा देना चाहिए. बिल्कुल छोड़ना ही नहीं चाहिए ऐसे लोगों को. क्यों छोड़ेंगे भाई? हमारी भी जान जवान लड़कियां हैं, सभी की लड़कियां रहती. कोचिंग है इधर, कोचिंग पढ़ने को आती लड़कियां. कल चल के उनके साथ हो गया तो ऐसा गलत क्या करेंगे हम? फिर ऐसा है ना, उनको तो जमानत देना भी नहीं चाहिए और ऐसे लोगों को छोड़ना भी नहीं चाहिए. तो पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए थी ना ये सारे मामले में? बिल्कुल बिल्कुल कार्रवाई चालू रखो और रखना भी चाहिए. छोड़ना नहीं है बिल्कुल उनको. ऐसे लोगों को तो बिल्कुल छूट देना ही नहीं है, क्योंकि सभी की बहन बच्ची है. अपलिस नहीं है, सभी की बहन बच्ची है. मेरे भी इधर 3 लड़की है. ऐसा थोड़ी ना रहता कहीं कि तुम मालिश करवा रहे और लोगों से गंदा काम करवा रहे. ऐसा नहीं चलता. बिल्कुल नहीं होना चाहिए. इन पे तो बहुत कड़ी कारवाई चलना चाहिए. बघा, अमरावती शहरामध्ये 2 दिवसापूर्वी जे एक सेक्स स्कॅन्डल ओपन झालेलं होतं ते हेच दुकान आहे. माझ्यासमोर तुम्ही बघू शकता की याच दुकानामध्ये ती सगळी घटना घडत होती. स्पा सेंटरच्या नावाखाली इथे आतमध्ये मुलींना प्रवेश दिला जात होता आणि पुढे काय घडते ते समजण्या इतपत मूर्खता आपली अमरावतीची जनता नक्कीच नाही आहे. आता इथे जी नेम प्लेट आहे ही नेम प्लेट बदललेली आहे. काल परवापर्यंत इथे नवजीवन स्पा सेंटर अशा पद्धतीची पाटी होती आणि ती पाटी हटवण्यात आलेली असून आता इथे हे साई असोसिएट्स नावाचा बोर्ड इथे लागलेला आहे. आणि सोबतच तुम्ही बघू शकता की याला कुठल्याही प्रकारची कारवाई या शॉपवर झालेली नाही आहे. याला सील लावण्यात आलेलं नाही आहे. याचाच अर्थ काय की कशा पद्धतीने याला धरलं आणि सोडून दिलं. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीच्या साध्या सरळ कारवाई जेव्हा होतात तेव्हा नक्कीच असे गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना हाय पावते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा दंड मिळत नाही. म्हणून ते लोक पुन्हा हा धंदा सुरू करायला कुठेतरी त्यांची वाट मोकळी राहते. याबद्दल अमरावतीच्या नागरिकांनी नक्कीच विचार केला पाहिजे. अत्यंत कंजस्टेड जागेमध्ये हे अपार्टमेंट हे मार्केट आहे. मी जेव्हा इथे पायऱ्या चढून वर आली तेव्हा मी बघितलं की खरोखर इथे जर अशा प्रकारचा धंदा चालत असेल तर तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. सामान्य जनतेला वाटते की मोठी बिल्डिंग आहे, पडलेली आहे, पण आतमध्ये काय चालतं आहे ते मात्र जनतेपर्यंत पोहोचत नाही. आणि ही सगळी घटना एका अशा व्यक्तीने आपल्यासमोर मांडलेली आहे. त्या व्यक्तीच्या धाडसाबद्दल खरंच कौतुक झालं पाहिजे. थोड्या वेळाने मी त्या व्यक्तीपर्यंत सुद्धा जाणार आहे आणि त्याच्याकडून जाणून घेणार आहे की त्याने या सगळ्या प्रकरणाचा छडा कशा प्रकारे लावला. स्पा सेंटरमध्ये ही जी घटना घडली आहे मावशी त्या दिवशी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला हे म्हणायचं आहे की इथं आमच्या राजापेठमध्ये आतापर्यंत असं काही झालेलं नाही आहे. हे आतापर्यंत म्हणजे आणि हे वाईट चालू केलेलं आहे. आमच्या एरियामध्ये जानजवान मुली आहे, पण हे एरियामध्ये असं पाहिजेच नाही ना. आणि तो बाहेरच्या मुली आणता आणि इथं हे वाईट काम चालू केले त्याने. हे त्याला शोभत नाही. हे पाहिजेच नाही. इथं त्याला इथून काढून टाका, तुम्ही बंद करा. हे दुकान किती दिवसापासून इथे चालू होतं? हे तर 7-8 महिने जास्त झालेले आहे, पण ते आम्हाला माहीत नव्हतं. नाही तर आम्ही स्वतः घुसलो असतो त्याच्या आतमध्ये, तर आम्हीच बंद करवला असता. आम्हाला ते सांगत होता की मसाज पार्लर आहे म्हणून असे सांगत होते लोक. आम्हाला तर माहीतच नाही. आम्ही तर वर्कत कधी चढलोच नाही. पण जर आम्हाला जर माहीत असतं आम्ही सगळे एरियावर घुसलो असतो. कारण आमची लहान मुली आहे, आम्हालाही धंदा करावा लागते इथं. माझी लहान बहीण इथं बसली राहते. पोरं आले की वरतं चढतात पोरी घेऊन. आम्हाला तसं माहीतच नव्हतं. आम्हाला असं वाटलं की बाई हे काही ऑफिस वगैरे आहे. आता इथं पुष्कळ ऑफिस आहे ना. हे थोडी माहीत आहे की तिथं ऑफिस चालू केला त्यांनी म्हणून, व्यवसाय चालू केला म्हणून बायाचा. आम्हाला जर माहीत असतं आमची पूर्ण एरियावाले आतमध्ये घुसून आम्ही त्याला तर मारलंच असतं. पण आमच्या एरियात आता याच्यानंतर हे पाहिजे नाही. तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. ये गलत चीज़ है और ये चीज़ें दूर होनी चाहिए. इस पे एक्शन लेनी चाहिए सरकार ने. बस इतना ही मेरा बोलना है. तो ये इस पर आपके कभी ध्यान में आया था कि ऐसी चीज़ें हो रही है? नहीं, पता नहीं था. आपको पता नहीं? पता नहीं था. और जो पुलिस ने इस पर कुछ भी कार्रवाई नहीं की, सिर्फ प्रतिबंधात्मक कार्रवाई करके छोड़ दिया, तो आपको क्या लगता है बड़ी कार्रवाई होनी चाहिए थी क्या इस पर? नहीं, वो तो मैं बोल नहीं सकता क्योंकि मुझे आइडिया नहीं है वो क्या हुआ था वहाँ पे. लेकिन करना चाहिए.
अमरावती शहरामधलं हे जे स्पाच्या आतमध्ये चालणारे विचित्र व्यवसाय होते, गोरखधंदे होते, त्याचा पर्दाफाश करण्याचं एका युवकाने ठरवलं. गेल्या अनेक दिवसापासून तो या प्रयत्नामध्ये होता की कधी त्याच्या हातामध्ये पुरावे लागतात आणि या सगळ्यांचा पर्दाफाश तो करतोय. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याचं काय होईल याचा सुद्धा विचार न करता त्याने या प्रकरणामध्ये हात घातला आणि स्वतः सगळं प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. पोलिसांची मदतसुद्धा त्यांनी सुरुवातीला घेतली नाही, नंतरच पोलीस इथे पोहोचले होते. परंतु तत्पूर्वीच त्याने कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता या गोष्टीला डायरेक्ट हात घातला आणि सगळं प्रकरण उघडकीस आणलं. तर ते आहेत संगम गुप्ता, ते आज माझ्यासोबत इथे आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांनी कशा प्रयत्नातून हे सगळं उघडकीस आणलेलं आहे. नमस्ते भैया. जय श्री राम. ये जो चीज़ें यहाँ पर चल रही थी नवजीवन स्पा के अंदर, तो इसका आपको कब ध्यान आया है? सबसे पहले तो आप सभी को जय श्री राम. मैं संगम गुप्ता. जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में 2 दिन पहले एक ये राजापेट स्ट्रीट राजापेट चौक पर श्री राम मार्केट में एक मसाज सेंटर के नाम पे, नवजीवन क्लिनिक के नाम पे गोरा धंधा हो रहा था. जैसा कि वहाँ पे मसाज सेंटर के नाम पे जिस्म फरोशी का धंधा बड़े पैमाने पे चल रहा था, जिसकी जानकारी मेरे दोस्तों द्वारा और यहाँ के परिसर के महिलाओं द्वारा मुझे मिली थी. तो उस जानकारी को मैंने तुरंत ही एक्शन लेते हुए उस पर 1 महीने से वॉच किया और उस दिन सबूतों के साथ में उसका पर्दाफाश किया. तो इसमें आपने पुलिस की मदद क्यों नहीं ली? उसका कारण ऐसा था कि अगर मैं पुलिस की मदद लेना चाहता था तो वो जो एजेंट है जिसने लड़की लाया था वो निकल जाता था, क्योंकि वो एजेंट जब भी लड़की लाता था तो शटर बंद करके लड़की को रखता था और उसके बाद में लेके चले जाता था. मैंने ये उचित समझा कि उसको रंगेहाथ पकड़ना है और पुलिस के हवाले करना है. तो मैंने जैसे उसे पकड़ा, तुरंत पुलिस को बुलाया, राजापेट थाना, जो कि काफ़ी 5 मिनट के अंतराल पे है, जो पुलिस वाले 5 मिनट के समय पे वहाँ पर आए थे. तो पुलिस ने क्या कार्रवाई की इस पर? पुलिस ने हमें थोड़ा सा सहयोग दिया, लेकिन मुझे थोड़ी सी नाराज़गी भी है पुलिस से कि तुरंत प्रतिबंधक कार्रवाई करके उन्हें छोड़ दिया, जो कि यहाँ की महिलाओं का भी एक ऑब्जेक्शन है कि उसे छोड़ना नहीं चाहिए था, क्योंकि यहाँ पे महिलाओं की छोटी छोटी बच्ची रहती है. और उससे भी बड़ी बात है कि ऊपर रेड्डी इंटरनेशनल स्कूल है, जहाँ पे KG1 से लेके तो 10वीं तक छोटी छोटी बच्चियाँ हैं, उन पर क्या संस्कार गिरेगा, ये बात का तो भी पुलिस प्रशासन ने एक विश्वास करना चाहिए. और इन सब चीज़ों का जो है आपको क्या लगता है कि अमरावती में जो सब हो रहा है अलग अलग जगह पे, तो आगे आप क्या प्लानिंग करने वाले हो? सबसे पहले तो मैं आपको एक बात बताना चाहूँगा. अमरावती बोले तो अम्बा नगरी है. आप सभी को पता है अमरावती को अम्बा नगरी के नाम से जाना जाता है और अम्बा माता के नाम से जाना जाता है. हम नहीं चाहते कि अम्बा नगरी को इस गलत धंधे के नाम से जाना जाए और इसका नाम बदनाम हो. इसका मैंने ठहराव किया है और मेरे साथ में मेरा मित्र परिवार, जैसे सूरज भैया गारू, पवन भैया श्रीवास, अनिल जी शुक्ला, जैसे भी सभी मेरा मित्र परिवार है, वो मेरा बखूबी साथ निभा रहा है, जिसका मैं आभार व्यक्त करता हूँ. बहुत बहुत धन्यवाद संगम जी. तर अशा पद्धतीने अमरावतीमधले हे अशा प्रकारचे व्यवसाय आज लोकांच्या जागरूकतेमुळे समोर येत आहेत. पुढे सुद्धा लोकांनी जागरूक राहावं, कारण आपल्या मुली सुरक्षित राहणं फार फार आवश्यक आहे. आपली मुलगी कुठे जाते, काय करते, आपला मुलगा कुठे जातोय, काय करतोय, हे सुद्धा पालकांनी बघितलं पाहिजे. अमरावती शहर में ऐसे बड़े बड़े पैमानों पे, जैसे कि तापड़िया सिटी सेंटर है, बहुत बड़े बड़े पब चालू है, जहाँ पर ऐसे बहुत से मैटर अभी भी, जब से मैंने ये 2 दिन पहले भंडा फोड़ा हूँ, तब से मुझे 50 से 100 कॉल आए हैं कि भैया हमारे एरिया में भी, हमारे परिसर में भी ये गलत धंधे चालू है, इस पर भी एक्शन लो. तो मैं सभी जनता से एक हाथ जोड़कर रिक्वेस्ट करूंगा कि आपके एरिया में कहीं पर भी ऐसे गलत धंधे चालू है तो मुझे बेहिचक बताएं. मैं उस पर ज़रूर अपना पूरी जान जोखिम में डालकर प्रयत्न करूंगा और बंद करने की पूरी कोशिश करूंगा. तर अमरावतीमध्ये हे अशा प्रकारचे धंदे सुरू आहेत आणि एक सामान्य जनतेने जागरूक राहून या सगळ्या धंद्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, कारण आपल्या घरी सुद्धा मुली आहेत, मुलं आहेत आणि आपला मुलगा, आपली मुलगी ट्युशनच्या नावाने, कॉलेजच्या नावाने कुठे जाते, काय करते, हे सुद्धा पालकांनी बघितलं पाहिजे. पालकांनी त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आहे. खूप खूप धन्यवाद. मंडळ न्यूज या सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली आहे. बघत रहा मंडळ न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.